विरोधकांच्या प्रश्नांवर फडणवीसांनी उत्तरं दिली। विरोधकांना चर्चेतून उत्तर देऊ, राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं फडणवीस म्हणालेत। समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत, पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे। सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे। जे काही IMDने आज आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये 23 जून पासून पावसाचा थोडासा जोर धरेल आणि काही प्रमाणात पाऊस, जोराचा पाऊस हा काही दिवसात आपल्याला तो पाहायला मिळेल। पण विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे मात्र कमी किंवा मध्यम पाऊसच सध्या आहे। त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खूप पाऊस किंवा पेरणीलायक पाऊस अद्याप तरी सर्वदूर दिसत नाहीये। काही भागात येईल तो, पण स्कॅटर्ड येणार आहे। महिला शेतकरी या संदर्भातला दर्जा देणारं विधेयक जर आणलं तर त्याचा महिला शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचं प्रेझेंटेशन केलं होतं। त्यानुसार आता आपण हा निर्णय केलाय आणि याच अधिवेशनामध्ये आपण महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देऊन त्या शेतकरी असल्याचा दाखला हा त्यांना देणार आहोत। विरोधकांनी आपल्या पत्रामध्ये नीट परीक्षेचा उल्लेख केलेला आहे। आज अतिशय नीट पद्धतीनं नीटची परीक्षा पार पडलेली आहे आणि राज्यातील 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्याने कुठलीही अडचण न येता नीटची परीक्षा ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे। विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतनं सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यायला तयार आहोत। राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता निर्णय केले किंवा हितांकरता चर्चा केली तर हितकारी अशा प्रकारचंच त्या ठिकाणी उत्तरं मिळतील हा विश्वास मी या निमित्ताने आमच्या विरोधकांना देतो।